दिनेशराव, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. म्हणजे मला जे सांगायचं ते अगदी खरं खरं सांगायचं. खऱ्याला खोटं कसं सांगू मी? नाही, मी खऱ्याला खोटं म्हणायला सांगत नाहीये, मी खोट्यालाच खोटं म्हणायला सांगतोय. कळलं ना? अगं तुझ्यासारखी समंजस आणि प्रेमळ मुलगी या पृथ्वी तलावर नसेल. वा 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 वा, चढले हा, हरभऱ्याच्या झाडावर मी चढले. मोनिका, तू आहेस म्हणूनच मी या सत्याच्या खडतर पण सुंदर मार्गावर लागलोय. मी सांगितलं ना, प्रतीक हे जे काय करतो हे नाटक नाहीये, जे काय आहे ते खरं आहे. आणि त्यांना म्हणालो की तुम्ही जे काय प्रश्न विचारताय ते मला काय आवडत नाही. मला वाटतं तुझ्या सासऱ्याला आपल्या दोघांवर फूल लावट्या. अरे करू दे ना, त्यांना किती चौकशा करायच्या ते करू दे, त्यांना यातलं काही कळणार नाहीये. अरे खात्री आहे मला. हो, पण काही कामच नसेल तर कशाला बोलायचं? अहो सहज आपलं गप्पा मारायला काय कोणाची चोरी आहे वय? आणि मला गप्पा मारायच्याच नसेल तर? हा, मग मी काय करू शकत नाही. डॉक्टर, तपासून झालं का? हो हो झालं. मग चला निघू, मी तुम्हाला सोडून येतो. या. हा डॉक्टर होता. प्रतीक, काय करून बसलास? हे विष घेतलंस? हो, म्हणजे आत्ताच तो डॉक्टर झालाय? आत्ताच? हल्लीच त्याला डिग्री मिळाली. माझा मित्र आहे तो. हो ते ठीक आहे, पण तुम्ही कोण? मी प्रतीकचा मित्र दिनेश. पण तुम्ही माझी चौकशी काय करताय? तुम्ही प्रतीकला पाहायला आला ना? प्रियवाहिनी, येतो मी. आणि जरा प्रतीकची काळजी घ्या आणि स्वतःची. काय हो, कसला एवढा विचार करताय? काय नाही नम्रता. नम्रता, मी आज त्या मुलाला भेटलो. त्या मुलाला?
त्या म्हणजे त्या प्रतीकच्या त्या मित्राला भेटलो. म्हणजे तुम्ही प्रतीकच्या घरी गेला होता? नाही, मी प्रतीककडे गेलो नव्हतो. त्याच्या मित्राला मी बाहेर गाठलं होतं. मग काय म्हणाला तो? ती काय म्हणणार? मी खूप चौकशी केली त्याच्याकडे, पण तो तोंडच उघडायला तयार नाही. म्हणजे खरं काही सांगतच नव्हतं. जे सांगत होता ते साफ खोटं सांगत होता. खोटं? म्हणजे ऍक्च्युली जे घडलंय ते? अगं तो तेच सांगत होता. अहो पण तुम्ही ज्याला खोटं म्हणताय तेच कदाचित खरं असू शकेल. नाही नम्रता, मला पूर्ण खात्री आहे तो साफ खोटं बोलत होता. अहो पण आपल्या डोळ्यासमोर जे घडतंय त्याला तुम्ही खोटं ठरवताय आणि उद्या कदाचित तेच खरं ठरलं तर? इम्पॉसिबल नम्रता. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे हो, पण तुम्ही संशयाच्या ज्या काळोख्या मार्गावरनं जाताय ना, त्या मार्गावर माझा विश्वास नाहीये. मला असं वाटतं आज तुम्ही जी त्याची चौकशी केली ना, ती तुमच्या स्वभावाप्रमाणे म्हणजे अतिशय शांतपणे प्रेमाने केली असेल. तुम्ही ना जरा वेगळ्या पद्धतीने चौकशी करा, म्हणजे सत्य काय आहे ना ते बाहेर पडेल. अहो कुणाल साहेब, टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? भोसले, माझ्या घरामध्ये काय टेन्शन चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे का? काय झालं आता? हा राहुल फार डोक्याचा ताप झालाय. का? काय केलं? हिरोगिरी करतोय, माझ्या मेहुणीला त्रास देतोय. अच्छा, चरबी वाढली आहे. माझी बायको त्याला आत्ताच्या आता घरातून बाहेर काढा असं म्हणतीये. काय करायचं मी? अहो या पोलिसांचे 2 हात पडले ना तर लगेच लाईनीवर येईल. त्यात एवढं टेन्शन काय? सुता सारखा सरळ. नाही, त्याला मारू बिरू नका भोसले. परत कुठेतरी निघून जायचं आणि मग आपले वांदे. मग काय करायचं म्हणता? भोसले, तुम्हाला त्या नागाची गोष्ट माहिती आहे का? अच्छा, म्हणजे फणा काढून फक्त फुतकरायचं, दंश नाही करायचा, असंच ना? अगदी असंच. त्यांनी काय होईल, तो आपल्याला दबकून राहील. काळजी करू नका. आता बघा वीजभर फणा काढून कसा फुतकरतो ते. अहो काका, तुम्हाला त्या दिवशी सगळं सांगितलं होतं ना, आणि परत परत तेच प्रश्न काय तुम्ही विचारता? आणि त्याच प्रश्नाला 30 उत्तरं देण्यात मला काही एक रस नाही आता. फार रागवतं बाबा तुम्ही. नाही म्हणजे काय आहे की चौकशीसाठी मी तुम्हाला 1-2 वेळा भेटलोय, पण 2-4 वेळा आपण एकमेकांना भेटलो म्हणजे आपली छान ओळख झाली आहे. मग ओळख झाल्यानंतर आपण सहज कधीच भेटू शकत नाही का? तुम्ही आणि सहज भेटता. अहो प्रत्येक वेळी प्रश्न विचारून भंडावून सोडता तुम्ही मला. नाही, मी आता एकही प्रश्न विचारणार नाही. अरे वा, मग तर धन्यवाद तुमचे. नाही म्हणजे काय, मी प्रतीक बद्दल एकही प्रश्न विचारणार नाहीये. मग आता कोणाबद्दल प्रश्न विचारणार तुम्ही? नाही विचारणार नाही म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल सांगा ना काही. म्हणजे तुम्ही काय करता, कुठे राहता. आणि मला सांगायचंच नसेल तर? नाही, जबरदस्ती नाहीये, तर तुम्ही जाऊ शकता. जाऊ मी? दिनेशराव, नाही मी असं ऐकलंय ना
की तुम्हाला पैशांची फार गरज आहे. अहो पैशाची गरज कोणाला नसणार नाही का? हा म्हणजे मी ऐकलंय ते अगदी खरं आहे की खरोखरच तुम्हाला पैशांची गरज आहे. आता कसं आहे दिनेशराव की खर्च भरपूर असला आणि मिळकत कमी असली तर ऑब्व्हियसली माणसाला पैशांची चणचणी वारंवार लागणार नाही का? हा हो नाही मला पैशाची गरज आहे, पण मला पैसे कोण देणार? मी देणार ना. तुम्ही? आणि कशासाठी? खरं खरं बोलण्यासाठी मी पैसे तुम्हाला देणार. म्हणजे विचार करा, एक खरं जर तुम्ही सांगितलं तर 25,000 रुपये देणार. 50 1,00,000 रुपये देईल. मी सांगेन, मी जे काही खरं आहे ते मी सांगेन. हा ठीक आहे मग सांगा ना. आता इथे? हो मग काय आताच. तर मग ऐका, त्या दिवशी मी जो फोन केला होता प्रिया वहिनीला की प्रतीकने विष घेतलं होतं, तो फोन खोटा होता. खरं तर प्रतीकच्या सांगण्यावरूनच हा फोन केला होता. आणि मग म्हणजे असं आहे सगळं. तर होय, ठीक आहे मग दिनेशराव, हे सगळं तुम्ही प्रियासमोर सांगू शकाल ना? हो सांगेन ना. ठीक आहे मग चला तर आता प्रियाकडे. थांबा काका, प्रिया वहिनी समोर हे सगळं मी सांगेन, पण काय? माझी एक अट आहे. अट? हो, कोणती अट? प्रिया वहिनी समोर हे सांगण्या अगोदर मला माझी रक्कम पूर्ण मिळाली पाहिजे. आहे कबूल? नाही दिनेशराव, समजा तुमची सगळी रक्कम मी तुम्हाला दिली आणि उद्या तुम्ही तिथे आलाच नाहीत, प्रियासमोर काही सांगितलं नाही तर? वचन देतो तुम्हाला, तुम्ही मला पूर्ण पैसे दिल्यानंतर मी इथे जे काही सांगितलंय तसेच्या तसं प्रिया वहिनी समोर बोलून दाखवेन. वचन आहे माझं तुम्हाला. ठीक आहे, तर मग मी शब्दांचा अगदी पक्का आहे. दिनेशराव, उद्या ठीक 11 वाजता आपण इथे भेटायचं. तुमचे सगळे पैसे मी तुम्हाला देणार आणि तिथूनच आपण प्रियाकडे जायचं. ओके ठीक, तर मी निघू? हो नक्की, भेटूया. खऱ्याची दुनिया नाहीये. आजपर्यंत खोटं बोलण्यासाठी पैसे द्यावे लागतात हे ऐकलं होतं, पण आज खरं वदवून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. नम्रता, हे नम्रता, आलात? हा हे बघ, अगं मी त्या मुलाला म्हणजे त्या प्रतीकच्या मित्राला भेटलो होतो. बस मी पाणी घेऊन येते. अगं पाणी कसलं आणतायस? बस इथे बस. काय हो, काय झालं? काही नाही, तू म्हणत होतीस ना, म्हणजे मी तुला सांगत होतो ते सगळा तो बेबनाव सगळं खोटं सगळं त्या प्रतीकचं होतं. त्याच्या मित्राने मला सगळं खरं खरं सांगून टाकलं. खरं? म्हणजे नेमकं काय सांगितलं?
खरं म्हणजे त्यानेच सांगितलं की म्हणजे त्यानेच आपल्या प्रियाला फोन केला होता, त्यानेच सांगितलं होतं की प्रतीकने विष घेतलं वगैरे. सगळं खोटं आहे का ते? म्हणजे ते सगळं खोटं होतं? सगळं खोटं होतं. प्रियाला आपल्या घरी बोलवण्याकरता ते सगळं केलं होतं. आता त्या प्रतीकला मी सोडणार नाही बघ. हो, पण मग हे सगळं कळल्यानंतर तुम्ही प्रियाला घरी घेऊन यायला हवं होतं ना? नाही नम्रता, उद्या त्या प्रतीकच्या मित्राला घेऊन मी प्रियाच्या घरी जाणार आहे आणि सगळी सत्य परिस्थिती तिच्या समोर मी सांगणार आहे. नाही, तरी तुम्ही आजच प्रियाला घरी घेऊन यायला हवं होतं. मला खूप काळजी वाटायला लागली. हो हे बघ नम्रता, तू काळजी करू नकोस. उद्या सगळं नीट होईल बघ. उद्या एक माझं बँकेचं काम आहे, ते आटपून मी त्या प्रतीकच्या मित्राला घेऊन प्रियाच्या घरी जाणार आहे आणि त्याच्याकडून मी सगळं वदवून घेणार आहे. आणि त्यानंतर मी प्रियाला घेऊन आपल्या घरी येतो ना. हे घ्या. हे का? थोडे पैसे आहेत ज्योतीच्या लग्नासाठी. सागर, नाही बाबा, प्लीज नाही म्हणू नका. अरे सागर, पण तू एवढे पैसे आणलेस कुठून? आई, हे मी ज्योतीच्या लग्नासाठी वेगळे ठेवले होते. आणि ते जर तिच्या लग्नासाठी उपयोगी पडत असतील तर ते सत्कारणीच लागतील असं मला वाटेल. बाबा, माझा वाढदिवस साजरा करायचा नाही. अहो, आपल्याकडे इतके पैसे आहेत का? मग उगाच इतका खर्च कशाला करायचा? आणि मला माहिती आहे, माझ्या लग्नाच्या खर्चासाठी तुम्ही पैशाची जमवाजमव कशी करताय ते. म्हणून प्लीज माझ्या वाढदिवसाला उगाच इतका खर्च नका करू. कळतंय ना बाबा? बाबा, नाही करणार ना तुम्ही खर्च? बोला ना बाबा. कसलं मोठं चॉकलेट हवं होतं. आपला पलंग आणि कपाट याच्यामध्ये मुळू मुळू रडत बसली होतीस. काही केले ऐकायला तयार नव्हतीस, हट्टूनच बसली होतीस. शेवटी त्या बिचाऱ्या वाण्याला मी रात्री 12 वाजता झोपेतनं उठवला. त्याला म्हणलं, दे रे बाबा ते चॉकलेट. ते जेव्हा तुला आणून दिलं ना, तेव्हा कुठे तू शांत झालीस. आठवतं? आठवतं. त्यावेळची ज्योती आणि आताची ज्योती. मला असं सांगणारी की बाबा खर्च नका करू, काटकसर करा. लग्नासाठी पैसे जमवताना तुमची होणारी धावाधाव मी बघतेय, असं म्हणणारी ज्योती. मोठी झालीस बेटा.